सर्वजण पालक, विद्यार्थी, शिक्षक वृंद, दोन प्रसंगासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. एक म्हणजे जे सर आपल्या शाळेसाठी उपलब्ध झाले आहेत त्यांचं स्वागत करण्यासाठी, आणि ज्यांनी इथं आपल्या आयुष्याचा, आपल्या कार्यकाळाचा एक अनमोल असा भाग आपल्या गावासाठी योगदान दिलेलं आहे, त्यांना एक जड अंतकरणानं आपण त्यांना निरोप देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत. प्रसंग दोन असतात. आम्ही या सेवेमध्ये काम करत असताना पाहिलेलं आहे, तुम्ही पण गावकरी आहात, आजूबाजूच्या गावामध्ये पाहिलेलं आहे. काय प्रसंग आहेत बरं? काही लोक वाट पाहतात या गुरुजीची बदली कधी होईल, आणि आनंद व्यक्त करणारे आम्ही गावं पाहिलेली आहेत. त्या गुरुजीची बदली झाल्यावर आनंद व्यक्त करणारे गाव आम्ही पाहिलेली आहेत. म्हणजे पाण्यामध्ये देव ठेवून वाट पाहणे कशी म्हणतात, त्यांनी म्हणजे व्यवस्थेला झगडण्याचा प्रयत्न केला की गुरुजी काढा, आम्हाला दुसरी द्या, पण व्यवस्थेपुढे या गावकऱ्याचं काही चाललं नाही. पण त्या गावकऱ्याची वाट पाहून होते. आताच्या बदल्यामध्ये आम्ही पाहतो, आणि आज आपलं गाव हे पाहतो की 100 ते 150 नागरिक या ठिकाणी उत्स्फूर्त भावनेने, भावनिकतेचा ओलावा घेऊन नवागतांचे स्वागत आणि आपल्या गावासाठी, आपल्या मुलासाठी ज्या गुरुजींनी, ज्या सरांनी काम केलं त्यांना निरोप देण्यासाठी, पुढील भविष्याच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहात. ही म्हणजे आपल्या गुरूंच्या, आपल्या गुरुजींच्या केलेल्या कार्याची पावती अनमोल आहे. या पावतीची बरोबरी कोणी करणार नाही. त्याच्यामुळं आजचा कार्यक्रम हा भावनिकतेचा कार्यक्रम आहे, त्याने केलेल्या कार्याचा गौरव आहे. आपण जे शाळेने यश संपादन केलं मागच्या वर्षी, म्हणजे जिल्ह्यामध्ये आपली शाळा प्रथम क्रमांकाची मिळवली, त्यामध्ये 3 टप्पे भागीदार होते. एक सर्व चिमुकले होते, यांची देखील अनमोल मदत त्या महोत्सवासाठी, त्या कार्यक्रमासाठी झालेली आहे. दुसरे म्हणजे आपण गावकरी होतात, म्हणजे नागरिक, गावकरी, पालक जे कोणी असतात ते प्रत्येकाचं योगदान याच्यामध्ये आहे. तुमचं प्रतिनिधित्व करणारे म्हणजे कोण होतं? शाळा व्यवस्थापन समिती. म्हणजे तुमच्यापैकीच काही पालक प्रतिनिधित्व म्हणून त्याच्यामध्ये आले आहेत. फक्त समितीनंच नाही तर प्रत्येक व्यक्तिगत पालकांनी किंवा नागरिकांनी, ज्याचा मुलगा शाळेमध्ये असेल किंवा नसेल, अशाही नागरिकांनी, सर्व गावकऱ्यांनी त्याच्यामध्ये मोलाचे योगदान, ज्यावेळेस आपण हाक मारली त्यावेळेस ते कामासाठी या ठिकाणी हजर होते, आणि ते सहकार्य त्यांचं लाभलेलं आहे. आणि या शाळेतला घटक म्हणजे आपले नवरंगे सरांचंच नाव आहे, आणि योगायोग 9 व्यक्ती आहेत. आणि त्या नवरंग म्हणजे आपल्या या टीमचं देखील सर्वांचं बघा, औरंगजेब ज्यावेळेस दक्षिणेमध्ये जिंकण्यासाठी या ठिकाणी दक्षिणेकडे आला होता, औरंगजेबाची एक महत्वाकांक्षा होती की मला दक्षिण जिंकायच्या, दक्षिण पठार मला काबीज करायचे. मग दक्षिणेमधले विजापूरचे आदिलशाही असू द्यात, कुतुबशाही असू द्यात, निजामशाही असू द्यात, मला सर्व संपवायचे. त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य नंतर उदयास आले ते असू द्यात, मला सगळं संपवून मला दक्षिण सरकाराचे असा, म्हणजे ज्याचा राज्याचा विस्तार जर पाहिला आणि शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची तुलना पाहिली तर 1/4 भाग फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्याच भूभागाचा होता. फक्त इतका मोठा विस्तीर्ण प्रदेशाचा तो बादशाह होता, आणि त्यानं 5 लाखाची जवळपास सर्व फौज घेऊन तो दक्षिणमध्ये चालून आला. आणि या ठिकाणी याला यश संपादन करता आलं नाही. दुसऱ्या बाजूने आपण असा अभ्यास करतो की मुठभर मावळे घेऊन 100, 150, 200, 400, 500 मावळे घेऊन एखादी किल्ला एका रात्रमधून जिंकता आला. परंतु 50-50 हजाराची फौज घेऊन 6-6 महिने सपाट भूभागामधला किल्ला देखील मोगलांना जिंकता आला नाही. लक्षात घ्या मी काय म्हणतोय. 500 मावळ्यांनी फक्त एका रात्रीतून जिंकले किल्ला मावळ्यांनी. 50 हजाराची फौज घेऊन गडाला वेढा दिला, तरी 6 महिने झुंजत राहावं लागलं, तरी पण गड त्याच्या ताब्यामध्ये आला नाही किंवा त्याला विजय प्राप्त करता आला नाही. हा फरक कोणता आहे? हा फरक आहे ताकदीचा नाही, हा फरक मनुष्यबळाचा नाही, हा फरक सैनिकांचा नाही, हा फरक शौर्याचा नाही. म्हणजे त्यांच्याकडे काय लढवई वीर नव्हते काय? होते लढवई वीर. मरणासाठी तयार नव्हते का? होते. मरणासाठी देखील तयार होते. मग हा विजय त्यांना का मिळवता आला नाही? तर याचं कारण आहे नियोजन अतिशय महत्वाचं असतं. तिथे खडा माहिती, प्लॅनिंग करणं, आराखडा आखणं आणि त्यानुसार कारवाई करणं, कमी वेळामध्ये, कमी श्रमामध्ये तुम्हाला यश प्राप्त होतं. आपण धार लावणारा कुऱ्हाड म्हणजे लाकूड तोडा जे होता, 2 लाकूड तोड्यामध्ये शर्यत लागते की हे मोठं झाड, मोठा बोंडा असलेलं झाड कोण लवकर तोडतं. 1 लाकूड तोड्या पाणी पित नाही, जेवण करत नाही, विश्रांती घेत नाही, काहीच करत नाही, सारखं वारावर त्या झाडाच्या बोंड्यावरती करत राहतो. आणि त्याच्या मनामध्ये असं असतं की या बाजूच्या लाकूड तोड्यापेक्षा मी जिंकायला पाहिजे. एक 10 मिनिट अगोदर का असे ना, याच्यापेक्षा माझं झाड लवकर तुटलं पाहिजे, स्पर्धा लागते. तो बाजूचा लाकूड तोडा काय करतो? 1 मिनिट घाव घालतो, 5 मिनिट पुन्हा धार लावण्यासाठी वेळ देतो.
पुन्हा 1 मिनिटच घाव घालतो, पुन्हा 5 मिनिट म्हणजे धार देण्यासाठी वेळ देतो. या लाकूडदाराला वाटतं की तो आराम करतोय, तो वेळ वाया घालतोय, माझंच काम लवकर होईल. पण नाही, तो नियोजन करतोय. आपला घाव मार्मिक बसला पाहिजे, आपल्या एका घावामध्ये अनेक कामं झाली पाहिजेत. त्यासाठी पूर्वतयारीला मला 5 मिनिट वेळ देता हरकत नाही, परंतु हे 5 मिनिट माझं अर्ध्या तासाचं काम करतात. याला म्हणतात करेक्ट नियोजन. तुम्ही जर नियोजन केलात तर कमी कालावधीमध्ये कमी श्रमामध्ये अगदी मोठं काम होतं. तसं आपलं हे जे काम होतं त्याच्यामध्ये नियोजन करण्याची प्रमुख जबाबदारी ही आपल्या सन्माननीय कामशेट्टी सरांची होती. आणि त्यांच्या तेवढ्याच ताकदीला आपले 9ही त्यांना धरून बरं 9ही कर्मचारी तेवढ्याच ताकदीने तेवढ्याच सपोर्टनं काम केले. त्यापैकीच एक व्यक्तिमत्व म्हणजे कोण होते आपले नरवणे सर आहेत. नरवणे सरांबद्दल जर सांगायचं असेल तर एक प्रसंग मला आठवतो. त्या प्रसंगाच्या माध्यमातून त्यांचं व्यक्तिमत्व कसं आहे आपल्याला लक्षात येऊन जाईल. मला एका विद्यार्थ्याने विचारलं, सर प्रामाणिकपणा म्हणजे काय? त्याला म्हणलं तुला मी सांगेन, पण प्रसंग आल्यानंतर सांगेन. आणि मी शाळेमध्ये 10 रुपये टाकले बाजूला. विद्यार्थी खेळत होते आणि 10 रुपये टाकल्यानंतर एका विद्यार्थ्याची नजर त्या ठिकाणी पडली आणि त्याने 10 रुपये उचलले आणि माझ्याकडे आणून दिले. सर मला 10 रुपये सापडले. हा झाला त्याचा प्रामाणिकपणा. पुढचा प्रसंग असा झाला, मी ज्यावेळेस त्याला बिस्किटचा पुडा असाच कोपऱ्यामध्ये ठेवला वर्गाच्या आणि वर्गामध्ये मुलं येत जात होती. त्या मुलाची नजर पुन्हा त्या बिस्किटावर पडली. म्हणजे काही दिवसानंतर आता त्या विद्यार्थ्याने बिस्किट पुडा उचलला, माझ्याकडे आणून न देता खिशामध्ये घातला. विद्यार्थी तोच आहे ज्या विद्यार्थ्याने मला नोट आणून दिली, त्याच विद्यार्थ्याने मात्र बिस्किटचा पुडा मला नाही आणून दिला. त्याचं कारण याला मोह आवरला नाही. 10 रुपयाचं काय येतं त्याला कळलं नाही. जर 10 रुपयाचा विचार केला असता तर 2 बिस्किट पुढे आले असते. हे कॅल्क्युलेशन डोक्यात न बसल्यामुळं त्याला वाटलंय की जास्त किमतीची वस्तू नाही, काय करू आपण सरांना देऊ, सर शेपाशी आपल्याला देतील. मग ते अनुसरांना दिलं. पण बिस्किट पुडाचा खाण्याचा मोह, लालच जी म्हणतो, लोभ जो म्हणतो, लोभ उत्पन्न झाला आणि त्या लोभाने त्याला बिस्किट पुडा मला आणून दिला नाही. इकडे इकडे पाहिला, कोणी पाहत नाही, बिस्किट पुडा खिशामध्ये टाकला, खाऊन टाकला. पण सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे ते सर्व काही झालं. त्या मुलाला सांगितलं की बाबा प्रामाणिकपणा म्हणजे काय, त्याने 10 रुपये आणून दिले हे प्रामाणिकपणाचं उदाहरण आहे. पण त्यापेक्षाही दुसरा प्रामाणिकपणा असा आहे, ज्यावेळेस बिस्किट पुडा उचलला त्याने आजूबाजूला पाहिलं आणि त्यावेळेस कोणीच नाही असं गृहीत धरून त्याने खिशामध्ये घातला, खाण्याचा मोह झाला, त्याने खाऊन टाकला. हा प्रामाणिकपणा नाही. आपण देखील तेच करतो. 100 रुपये रस्त्याने सापडू द्या, आपण 100 रुपये उचलतो, आजूबाजूला पाहतो, मागे पुढे कोणी आहे का, कोणीच नाही. तरी पण आपण म्हणतो अरे 100 कोणाचे पडले की घेऊन जा बरं. मग बाजूला आपण दुकान असेल तर ते चौकशी करणार, अरे बाबा या ठिकाणी काय काय पॉकेट सापडले म्हणा किंवा 100 रुपये सापडले, जर कोणी आलं तर देऊन टाक. आता अशी कल्पना करा, त्याच ठिकाणी 1 कोटी रुपये सापडले, मागे पुढे कोणीच नाही, बघणार कोणीच नाही. आता यावेळेस आपण ही क्रिया करू का, शंका आहे बरं माझ्या मनामध्ये, कारण मला प्रसंग अजून तो आला नाही. जर आला असता तर त्याच वेळेस मी त्याचं उत्तर देऊ शकतो. आता यावेळेस 1 कोटी येतं, 100 नाही येतं. एका कोटीने लय काय होणार आहे माझं, 100 काहीच होणार नव्हतं. त्यामुळे मी प्रामाणिकपणा दाखवला. पण या 1 कोटीच्या वेळेस देखील जर मी असं म्हणत असेल, अरे बाबा हे कुणाची का असेल, त्याला पोहोच केलं पाहिजे, आजूबाजूला चौकशी केली पाहिजे, या ठिकाणी कोण वाटचोरी गेला, कुणाचे पडले असतील हे त्याच्यापर्यंत पोहोचता केले पाहिजेत. तीच तळमळ 100 रुपयाची 1 कोटीच्या बाबतीत जर असेल तर तुम्ही प्रामाणिक व्यक्ती आहे. तशी मी माझ्या आयुष्यामध्ये 2 व्यक्ती प्रामाणिक पाहिलेले आहेत. या व्यवस्थापनामध्ये, या सेवेमध्ये काम करत असताना आर्थिक कारभार हा मुख्याध्यापकांच्या यांच्याकडे असतो. कोणत्या शाळेचा अध्यक्ष मुख्याध्यापक यांच्या सल्ल्यानुसार, समितीच्या सल्ल्यानुसार त्या आर्थिक कारभार होत असतात. म्हणजे त्याचे अधिकार या शाळेच्या प्रमुख या नात्याने मुख्याध्यापक यांच्याकडे असतात. तर ते मी मुख्याध्यापक पाहिले, मी इन्चार्ज माणसं पाहिले, म्हणजे मुख्याध्यापक नाही पण त्यांच्याकडे चार्ज आहे अशी माणसं पाहिले. असे फक्त 2 व्यक्ती पाहिलेत की ते प्रामाणिकपणे हातात कारभार किती येऊ द्या, मोठा पैशाचे येऊ द्या, अधिकाराचे येऊ द्या, त्यापैकी एकाही रुपयाची गफलत न करता अगदी तळमळीने हे काम घरचं आहे, हा पैसा आपल्या घरचा आहे, 1 रुपया कसा वाचवता येईल, 1 क्षण कसा वाचवता येईल, या शाळेसाठी कसा लावता येईल, आपली शाळा, आपला परिसर, याचा लाभ कसा झाला पाहिजे, एवढ्यासाठी झगडणारे प्रामाणिक व्यक्तीमध्ये त्या 2 व्यक्तीपैकी मी नरवडे सरांमध्ये ती 1 व्यक्ती पाहिली. माणूस काय करते, समजा मला जर कारभार दिला शाळेतला, काही म्हणले की हे 1000 रुपये घ्या सर आणि झेंड्याला चॉकलेट गोळ्या बिस्किट काय ते घेऊन या, असं जर मला म्हणते समजा, तर मी काय करतो, मी करतो बरं काम बरोबर, सगळ्यांना बिल्ले घेतले, चॉकलेट घेतले, अजून काही घेतलं आणि मला हिशोब लिहून ठेव. माझ्या मनामध्ये पाप नाही, मला 2 रुपये घ्यायचे नाही, पण मला नंतर लिहून ठेव. आणि मग 8 दिवस गेले, मग